आणि आजचा दिवस महाराष्ट्राच्या औद्योगिक जगतासाठी अतिशय महत्त्वाचा आणि युवकांना रोजगार देणारा असा आनंददायी होता. काल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की मागच्या 3 वर्षापूर्वी कॅबिनेट सब कमिटी ही 15-15, 18-18 महिने व्हायची नाही आणि त्याच्यामुळे उद्योजकांना कॉन्फिडन्स नव्हता की आम्हाला नक्की किती इन्सेंटिव्ह मिळणार आहे, किती सबसिडी मिळणार आहे, शासन आपल्या सोबत आहे की नाही, असे एक प्रश्नचिन्ह कायमस्वरूपी उद्योजकांच्या समोर असायचं. कालची कॅबिनेट सब कमिटी ही महाराष्ट्राच्या उद्योजकांसाठी अतिशय महत्त्वाची होती, तसेच महाराष्ट्र सरकारसाठी देखील अतिशय महत्त्वाची होती. कालच्या कॅबिनेट सब कमिटीमध्ये आव्हाडा इलेक्ट्रो प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं 13,647 कोटी रुपयाची गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये करण्याचा निर्णय घेतलाय. त्याचा देखील इन्सेंटिव्ह पॅकेजचा जो विषय होता तो काल आम्ही निकालात काढला. याच्यामधनं जवळजवळ 8,000 लोकांना रोजगार मिळणार आहे. 8,000 लोकांना 13,647 कोटी. कॅबिनेट सब कमिटीमध्ये आपल्याला माहिती आहे की रत्नागिरीमध्ये जो कोका कोलाचा प्रोजेक्ट चालू आहे त्याला काही बेनिफिट्स देण्याचा निर्णय काल घेण्यात आला, परंतु तो पूर्वीचा प्रोजेक्ट आहे. तिसरा जो प्रोजेक्ट होता तो JSW एनर्जी 25,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट होते. याच्यातून 5,000 रोजगार निर्माण होणार आहे. त्यांचाच इलेक्ट्रिकल व्हेकलचा जो प्रोजेक्ट आहे JSW ग्रीन मोबिलिटी, याची गुंतवणूक 27,200 कोटी रुपये आहे आणि यातून 5,200 रोजगाराची निर्मिती होणार आहे. RRP इलेक्ट्रॉनिक्स हा 12,035 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे, ज्याच्यातनं 4,000 रोजगार निर्मिती होणार आहे. आणि पर्नॉड रिकार्ड इंडिया 1,785 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे आणि 800 रोजगार त्या ठिकाणी निर्माण होणार. कालची इन्व्हेस्टमेंट जर आपण एकत्र बघितली तर 81,167 कोटी रुपये आहे. त्याच्यातला कोका कोला हा पूर्वीचा प्रकल्प असल्यामुळे 1,500 कोटी रुपये आपण जर वजा केले तर 80,000 कोटी रुपयाची नवीन इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये आणण्याचा काल कॅबिनेट सब कमिटीमध्ये निर्णय झाला. यातून सुमारे 23,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. काल तसंच लुब्रिझोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देखील लुब्रिकंट बनवण्यासाठी 120 एकर जमीन छत्रपती संभाजीनगर मधल्या ऑरिक सिटी मधली आम्ही दिली. 2,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही कंपनी करणार आहे. आणि आज जो अतिशय महत्वाचा MOU झाला टोयोटा किर्लोस्कर, ही देखील गुंतवणूक छत्रपती संभाजीनगरच्या ऑरिक सिटी मध्ये होणार आहे. 20,000 कोटी रुपयाची ही गुंतवणूक आहे. दरवर्षी 4 लाख गाड्या बनवण्याचं उद्दिष्ट हे या कंपनीचं आहे. डायरेक्ट एम्प्लॉयमेंट जी आहे ती 8,000 लोकांना मिळणार आहे आणि इनडायरेक्ट 8,000 लोकांना मिळणार आहे. अशा पद्धतीचा फार मोठा प्रोजेक्ट हा महाराष्ट्रामध्ये आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये त्यांनी हा प्लांट टाकण्यासाठी आज MOU केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की 2 दिवसाचा जर आपण पूर्ण उद्योग इन्व्हेस्टमेंटचा जर आकडा काढला तो सुमारे 1 लाख कोटीचा आहे. या 2 दिवसामध्ये या महाराष्ट्रामध्ये उद्योजकांनी 1 लाख कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा निर्णय घेतलाय. त्याच्यामधनं 25,000 रोजगार निर्मिती होणार आहे. अजून पुढे जाऊन सांगतो, पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये अजून एक फार मोठी सेमीकंडक्टर कंपनी ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे. कोकणामध्ये जी आवश्यकता उद्योजकांना जागेची होती ती दूर झाल्यामुळं आता रत्नागिरी सारख्या ठिकाणी देखील येत्या 15 ते 20 दिवसामध्ये एक नवीन प्रोजेक्ट येतोय.
आणि म्हणून मी पूर्वी देखील आपल्याला सांगितलं होतं की ज्या पद्धतीनं प्रकल्प आपल्याकडे येत आहेत त्याच्यामध्ये स्थानिक गुंतवणूक असेल किंवा परकीय गुंतवणूक असेल, हे पाहता महाराष्ट्र देशात नंबर 1 ला आहे. हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय आणि कायमस्वरूपी बीडीपी गेला, एअर बस गेला, हे सांगून सांगून काही लोक थकल्यामुळं दुसरा विषयच उद्योग क्षेत्रातला त्यांना नाही आहे. पण त्याला उत्तर देत असताना या जवळजवळ वर्षभरामध्ये 2 ते 2.5 लाख कोटीचे प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये आम्ही आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. त्याच्यातले 1 लाख कोटीचे जे प्रकल्प आहेत त्यांना काल आम्ही कॅबिनेट सब कमिटीमध्ये मान्यता दिलेली आहे. आज टोयोटा किर्लोस्करनं महाराष्ट्र सरकार बरोबर एमओयू केलेला आहे. काल लुब्रिझोल म्हणून कंपनी आहे त्यांनी देखील केलेला आहे आणि पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये अजून फार मोठी इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये येणार आहे. आताच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी पीएम मित्रा जो पार्क आहे, टेक्सटाईल पार्क, त्याचा आढावा घेतला. त्याच्यामध्ये देखील 1350 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ही टेक्सटाईल मध्ये होणार आहे. लेदर पार्क जो आहे कोकणामध्ये मंजूर झालेला, त्याच्यामध्ये देखील आम्ही इन्व्हेस्टमेंट करतोय. बीडीपी गेला म्हणून जी काही बोंबाबोंब झाली तो कुठेही गेलेला नाही. त्याचा आराखडा तयार झालेला आहे. त्याला देखील येत्या 15 ते 20 दिवसामध्ये आम्ही अंतिम मंजुरी देऊ. आणि म्हणून मला असं वाटतं की इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये येण्याचा ओघ हा मागच्या काही वर्षापेक्षा दुपटीनं वाढलेला आहे आणि त्याच्यामुळेच लाखो कोटीचे एमओयू आम्ही या 2 दिवसामध्ये केलेले आहेत. जे काय परराज्यामध्ये त्यातला एक प्रोजेक्ट तर आपल्याला माहित असेल की साधा एक ट्विट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी बोंबाबोंब झाली होती की जेएसडब्ल्यूचा प्रोजेक्ट ओरिसाला गेला, इकडे गेला, तिकडे गेला. तर त्यातलाच हा प्रोजेक्ट आहे जो 27,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतोय. हुंदाई प्रकल्प इथे आलाय, त्याचं इकोसिस्टम इथे आलेली आहे. सिनार्मस चालू होतोय, सिनार्मसच्या जमिनीचे प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत. लॉइड्स बरोबर जे आम्ही एमओयू केला होता तो 35,000 कोटीचा प्रकल्प गडचिरोलीमध्ये सुरू होतोय. काल परवाच मी स्वतः ज्यांच्यासोबत गेलो होतो दोन्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री, तिथं देखील 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट सुनील जोशी या उद्योजकांनी तिथं केलेली आहे. त्याच्यामुळे जे एमओयू झाले होते त्याची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचं काम महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून होतंय, उद्योग विभागामार्फत होतंय. आणि जिल्हा उद्योग परिषद हा जो आम्ही वर्षभरापूर्वी कन्सेप्ट काढलेला होता त्याच्यामध्ये एक्सपान्शन मध्ये 96,000 कोटीची देखील गुंतवणूक स्थानिक लोकांनी केलेली आहे आणि त्याच्यातनं देखील 40 ते 50,000 रोजगार निर्मिती होणार आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे पत्रकार परिषद घेत होते त्यांनी ऐकावं. महाराष्ट्र हा उद्योग क्षेत्रामध्ये 1 नंबरला होता, तुम्ही मागे नेला होता. तो पुन्हा एकदा कष्टानं महायुतीच्या सरकारनं 1 नंबरला आणलेला आहे आणि तो तसाच 25 वर्ष ठेवण्याची जबाबदारी आम्ही स्वीकारून हे मोठमोठे प्रकल्प आज महाराष्ट्रामध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आज जो टोयोटा किर्लोस्कर प्रकल्प आला त्याच्यासाठी प्रामुख्यानं उपमुख्यमंत्री देवेंद्रजींचा उल्लेख केला पाहिजे की अतिशय केंद्र सरकारला सांगून ज्या पद्धतीनं कन्व्हिन्स करायचं होतं टोयोटाला, किर्लोस्करांना, ते करून त्यांनी आज ही 20,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आणलेली आहे. त्यांच्या मेहनतीमुळे देखील अनेक प्रकल्प या ठिकाणी येत आहेत. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी काही उद्योजकांशी जी चर्चा केलेली आहे, उदाहरणार्थ अदानी असतील, अंबानी असतील, त्यांचे देखील भविष्यामध्ये फार मोठे प्रोजेक्ट हे मुंबई आणि त्यांच्या परिसरामध्ये येऊ घातलेले आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रातली परकीय गुंतवणूक जी 3 नंबरला गेली होती ती 1 नंबरला आलेली आहे. हा आमचा सर्वे नाही, हा आरबीआयचा सर्वे आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राला 1 नंबरला ठेवून तो महाराष्ट्र 25 वर्ष गुंतवणुकीमध्ये 1 नंबरला राहील यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतो. सरकार आल्यावर ना, सरकार आल्यावर आम्ही सरकारमध्ये आहोत, सरकार महायुतीचंच येणार आहे. त्याच्यामुळे स्वतःचे असलेले आमदार, स्वतःचे असलेले कार्यकर्ते निवडणुकीच्या तोंडाला इकडे तिकडे जाऊ नये यासाठी हा सगळा प्रयत्न सुरू आहे. मी आज तुम्हाला खात्रीलायक सांगतो की ऑक्टोबरच्या
लास्ट वीकला जर आपण अशी पत्रकार परिषद घेतली तर महायुतीचंच सरकार महाराष्ट्रामध्ये असणार आहे. अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. परंतु कार्यकर्त्यांना मोटिवेट करण्यासाठी आम्ही येणार. आणि हे कशामुळे झालं तर लोकसभेला आज मी काही ठिकाणून ऐकले, लोकसभेला आम्ही असं असं केलं. लोकसभेला यांनी काही केलेलं नाही. लोकसभेला देश स्तरावर जो फेक नरेटिव्ह सेट झालेला होता त्याचा परिणाम यांच्या मताच्या वाढीमध्ये झालेला आहे. आता पुन्हा एकदा तो काय नरेटिव्ह सेट होणार नाही, फेक नरेटिव्ह. मुस्लिम बांधवांना देखील कळलेलं आहे की ज्यांच्यामुळं या सगळ्यांची मतं वाढली, ज्यांची मतं वाढली त्यांनी मुस्लिम बांधवांचा उल्लेख पण कधी केला नाही, दलित बांधवांचा केला नाही. त्याच्यामुळं सत्ता मिळवण्यासाठी आणि नरेंद्र मोदी साहेबांना काही करून पंतप्रधान व्हायला द्यायचं नाही यासाठी हा फेक नरेटिव्ह होता. ह्या स्टेट लेवलच्या निवडणुका आहेत, स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत. त्याच्यामुळे मुस्लिम बांधव देखील आमच्या सोबत राहतील, दलित बांधव देखील आमच्या सोबत राहतील, आदिवासी बंधू भगिनी आपल्या सोबत राहतील आणि खरा चेहरा आणि खरी मतं ही विधानसभेला महाविकास आघाडीची किती आहेत ही जनता दाखवून देईल. मला असं वाटतं की एखाद्याला कमी लेखण्याची भाषा आहे. मी वंदनीय बाळासाहेबांबरोबर काम करू शकलो नाही, परंतु मी त्यांची भाषणं ऐकली, त्यांची भाषणं बघितली. एखाद्या व्यक्तीला ते एवढं कधीच कमी लेखत नव्हते. त्यांचा जो संवाद होता तो 100% ठाकरे जरी असला तरी ते स्वतःचं मत मांडायचे. स्वतः किती संघटना मोठी करणार आहे, स्वतः आम्ही काय करणार आहोत हे सांगायचे. असलेलं MMRDA रद्द करणार आहोत, अजून काहीतरी आम्ही बंद करणार आहोत, अशी भाषणं वंदनीय बाळासाहेबांची नसायची. आणि म्हणून मला असं वाटतं की याला ठाकरी भाषा असं म्हणता येणार नाही. विधानसभा आपण जिंकू शकणार नाही हे नैराश्य आहे. आणि मग कोणाला टार्गेट करायचं तर ते नरेंद्र मोदी साहेबांना टार्गेट करायचं. असंच टार्गेट ज्या लोकसभेमध्ये केलं होतं की नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधानच होणार नाही, परंतु ते तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान झाले आणि ते महाराष्ट्रामध्ये जर आले तर महाराष्ट्राच्या विकासावरच चर्चा करतात. त्याच्यामुळं अशा भाषणांची ते दखल घेतील असं मला वाटत नाही. मागच्या निवडणुकीला जी खरी गद्दारी झाली ती मतदारांबरोबर झाली. भाजप आणि शिवसेना ही एकत्र निवडणुकीला सामोरे गेली. एका बाजूला वंदनीय बाळासाहेबांचा फोटो होता, एका बाजूला नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो होता. ते दोन फोटो लावून आम्ही मतं मागितली आणि मग सत्तेसाठी काय झालं हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. त्याच्यामुळे खरे गद्दार कोण आहेत आणि खरी गद्दारी कोणी केली हे जनतेसमोर आहे. मला असं वाटतं की गुंतवणूक कुठं जाणार होती आणि कुठं खेचून आणली याच्यापेक्षा ती गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये राखण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो काय काय मुंबई तुम्हाला आठवत असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ज्यावेळी मुंबई तोडण्याचं भाषण झालं त्यावेळी मी काय सांगितलं, आता लोकसभेची निवडणूक जवळ आली, आता विधानसभेची निवडणूक परत आलेली आहे, आता मुंबई तोडण्याची भाषा झालेली आहे. कोणाच्या स्वप्नातही नाही मुंबई तोडण्याचा विषय. जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत तोपर्यंत मुंबई तोडण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु आता पुन्हा एकदा फेक नरेटिव्ह सेट करण्याची ही नांदी सुरू झालेली आहे. कुठेही कोण मुंबई तोडणार नाही, कधी तोडलेली नाही. परंतु विधानसभेची निवडणूक आली आणि लोकसभेची निवडणूक आली की काही लोकांचा अजेंडा आहे की मुंबई तोडणार, मग ती आम्ही वाचवणार. ते आता लोकांना कळतंय. नाही नाही नाही, मला असं वाटतं की कोणतरी खोटं बोलतोय म्हणून आम्ही काहीतरी सांगतोय याच्यातला भाग नाही. काही लोकांचं खोटं बोलणं हा धंदा बनलेला आहे. आम्ही ग्राउंड रियालिटी काय आणि फॅक्ट्स काय ह्या तुमच्या माध्यमातून जनतेसमोर ठेवतोय. आम्हाला कोणी काहीतरी बोललं म्हणून आम्हाला त्याच्यावर काहीतरी
बलम लावायचा अशातला भाग नाही. काल 120 एकर जमिनीचं अलॉटमेंट आम्ही प्रकल्पाला दिलं आणि प्रकल्प आला म्हणून सांगितला. आजचा एमओयू करत असताना किर्लोस्कर देखील उपस्थित होते, टोयोटाचे देखील अधिकारी उपस्थित होते आणि आम्ही जे सांगतो ते जे घडणार आहे ते सांगतो. पण पुन्हा एकदा मी तुम्हाला 3 वर्षाच्या पूर्वी नेतो. दावोसला जे एमओयू झाले, खरं तर आम्ही कदाचित हे वेळोवेळी व्यक्त झालो नाही म्हणून कदाचित आम्ही मागे राहत असू. परंतु डावोसला एमओयू किती झाले? 80,000 कोटीचे झाले. त्यातले 30,000 कोटीचे MMRDA आणि MIDCचे होते. 50,000 कोटीचा एनर्जीचा होता. तो कुठं झाला? त्याच्यामुळे असलं काय आम्हाला करायचं नाही. मी जे सांगितलं की आम्ही जे एमओयूज करतोय त्याच्यामधल्या 80% प्रकल्पांना आम्ही न्याय देतोय आणि 80% प्रकल्पांची आम्ही अंमलबजावणी करतो. नाही, मला असं वाटतं की मगाशी जसं मी सांगितलं हे नैराश्य आहे. हे नैराश्य काय? तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्यामधनं जवळजवळ 2 ते 2.25 कोटी महिला भगिनींना फायदा मिळणार आहे. युवा प्रशिक्षण कार्यशाळा याच्यामधनं फायदा मिळणार आहे. 3 मोफत गॅस सिलेंडर अन्नपूर्णा योजना याच्यातनं फायदा मिळणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला समोरच्याचं आता इलेक्शनचं भवितव्य कळायला लागलेलं आहे. मग आता जर ह्या सगळ्या योजना ह्या जनतेसाठी आहे तर जनता आणि मतदार कोणाबरोबर राहतील हे त्यांना एक कळलेलं आहे. नाही, वाद कुठं आहे? नाही, वाद कधी होतो? समोरच्याने बोलल्यानंतर आपण जर बोललो तर वाद होतो. समोरचे बोलल्यानंतर आम्ही जर बोलतच नसू तर तो वाद कसला? त्याच्यामुळं नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये निलेश जे भाजपाचे कोकणातले नेते आहेत म्हणून मी सांगितलं की त्याला जर मी प्रतिउत्तर दिलं असतं तर तो वाद. हे जर मला मवी आजच्या लोकांनी कुठेतरी आव्हान दिलं असतं किंवा जर काय केलं असतं त्याच्यावर मी माझं वक्तव्य केलं असतं. शेवटी आम्हाला महायुती टिकवायची आहे. महायुती टिकवत असताना निलेश राणेंचा काही गैरसमज झाला असेल तर तो मी दूर करू शकतो ना. पण आपण जे म्हटलात की आम्ही रत्नागिरीकर या संस्थेमध्ये नामांकित लोक होती तर त्याची मी पोलिसांकडनं जी माहिती काढली त्याच्यामध्ये एक जी व्यक्ती होती ती काही दिवसापूर्वी 6-7 महिन्यापूर्वी फ्रॉड झाला म्हणून अनेकांना फसवला म्हणून रत्नागिरीच्या बाहेर होती. दुसरी जी व्यक्ती होती ती ज्या पक्षामध्ये मी असतो त्याच्या विरोधातली व्यक्ती होती. आणि असं रत्नागिरीकर कोणी जमलेले नव्हते. रत्नागिरीकरांचा माझ्यावर पूर्णतः विश्वास आहे आणि असला आवाज बिवाज बंद करण्याचं धोरण माझे कार्यकर्ते पण घेणार नाहीत. याच्यामध्ये जी काही घटना घडली ही आपण स्वतः माहिती जर घेतली तर बरं होईल. आणि त्याच्यातनं निलेशजींचा काही गैरसमज झाला असेल तर ते अलायन्स मधले आहे, तो मी दूर करेन. त्याच्यामध्ये मला असं वाटतं की वाद असण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून सुरुवातीपासून सांगितलं वाद कधी होतो? समोरच्यानं एखादं वक्तव्य केल्यानंतर मी जर त्याला प्रत्युत्तर दिलं असतं तर तो वाद झाला असता. मी मुभा दिलेली आहे समोरच्याला बोलायला, मी कुठं काय बोलतो? मी काहीच बोलत नाही. कोणाची? असं कोणी म्हटलं? कोण आहे ते? नाही नाही, ते त्याने भुमरेंवर बोललं तर मी त्याच्यावर बोलायचं म्हणजे ते डायरेक्ट नॅशनल लीडर होतील ना. मराठी 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 संपू दे ना. मी काल याच्यावर सांगितलं की याच्यावर आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी योग्य तो निर्णय घेतील आणि
ते जो निर्णय घेतील त्याचं पूर्ण समर्थन पक्ष म्हणून आम्ही करू. परंतु ही जी काही प्रवृत्ती आहे, जी उरणला घडली, ही अतिशय अतिशय वाईट आहे. अतिशय घाणेरडी प्रवृत्ती आहे. त्याचा आम्ही निषेध पण केलेला आहे. आणि आम्ही मंत्र्यांनी मिळून देखील तिन्ही नेत्यांना सांगितलंय, की ज्या व्यक्तीनं हे कृत्य केलेलं आहे, त्याच्यावर सगळ्यात कडक कारवाई झाली पाहिजे. नाही, पण आता ते बघा ना, किती महिन्यानंतर कळलं. मी 4 वेळा बोललो, कोणाबरोबर आहेत सांगा, कोणाबरोबर आहेत सांगा. मग मला जी माहिती आहे, ते एक शिष्टमंडळ घेऊन काही लोकांनी काल भेटवलं. त्यांनी सांगितलं, की साहेब तुम्ही आता हे बोललं पाहिजे. म्हणून ते आज बोलले. त्यांचं अभिनंदन. पण त्याचा परिणाम आज तुम्ही लिहून ठेवा. दाव्यानिशी मी सांगतो, की मुस्लिम बांधवांना या 2 महिन्यामध्ये कळलेलं आहे. फक्त झुंजवण्यासाठी त्यांचा वापर केला गेलेला आहे. दलित बंधू भगिनींना देखील कळलेलं आहे. त्याच्यामुळं घटना मानणारे आणि संविधान कधीही बदलू न देणारे हे महायुतीचे कार्यकर्ते आहेत. हे आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे तीनही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये चर्चा करतायत. चर्चेच्या 1-2 फेऱ्या देखील पूर्ण झालेल्या आहेत. मला असं वाटतं, की ही चिंता महाविकास आघाडीला असावी. कारण एनसीपीनं तर 22 ठिकाणचे उमेदवार जाहीर केलेत. काही पक्षांना तर उमेदवारच नाही आहेत, तरी आम्ही जिंकणार म्हणून सांगतायत. काही लोक दिल्लीवर अवलंबून आहेत, त्यांच्या जीवावर जिंकणार म्हणून सांगतायत. पण आपल्या लक्षात येईल 15-20 दिवसानं, की सगळ्यात लवकर जागा वाटपाचं धोरण हे महायुतीकडनंच घेतलं जाईल आणि त्या दृष्टीनं आमचे तिन्ही नेते कामाला लागलेले आहेत. नाही, आग्रही मागणी आहेच ना आमची. आम्हाला देखील सन्मानपूर्वक आकडा मिळाला पाहिजे ही आमची भूमिकाच आहे. पण आमचा पूर्ण विश्वास आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत. त्याच्यामुळे सन्मानाचं जागा वाटप होईल, मानाचं जागा वाटप होईल, हे आम्हाला तिन्ही पक्षांना माहिती आहे. नाही, दावा सूत्रांनी केलाय. दावा सूत्रांनी केलाय. ना देवेंद्रजी असं म्हणले, आम्ही कुठं ऐकलंय, ना बावनकुळे साहेबांनी अशी कुठे स्टेटमेंट दिलेली आहे, ना परवा अमित शहा साहेब आले होते त्यांनी कुठं असं म्हटलंय. काल आम्ही सूत्रांकडनं ऐकलेलं आहे, की साहेब मी अमित शहा साहेबांचं नाव घेतलं, देवेंद्रजींचं नाव घेतलं. बावन नाही नाही, मी काय सांगितलं, आता मी असं म्हटलं आम्ही 144 लढणार आहोत, तर माझ्या म्हणण्याला काय आहे काय? शेवटी एकनाथ शिंदे साहेब लढवणार. तसं राणे साहेब, देवेंद्रजी, बावनकुळे साहेब आणि अमित शहा साहेब, मोदी साहेब हे बसून ठरवतील. हे माझ्या समजण्याच्या पलीकडचे आणि अवयकाच्या पलीकडचे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ते जर स्वबळावर लढणार असतील तो त्यांचा वैयक्तिक पक्षाचा निर्णय आहे आणि ते महायुतीवर येणार असतील तर त्यांच्यावर चर्चा आमचे 3 नेते करतील. नहीं, कल भी इस पे मैंने मेरा बयान दिया था कि हमारे जो डीसीएम साहब है देवेंद्र जी, वो इसके ऊपर जो कुछ अच्छा रूल्स एंड रेगुलेशंस बनाएंगे उसका समर्थन हम करेंगे, लेकिन उरण की जो घटना घड़ी है उसका हमने निषेध किया. नहीं, उसका डिपार्टमेंट देवेंद्र जी के पास है. देवेंद्र जी जो सोचेंगे उसको हम समर्थन करेंगे. देवेंद्र जी का महाराष्ट्र के विकास में बहुत बड़ा योगदान है. जब अटल सेतु से आप जाते हैं तो उनका विजन हम सबको दिखाई देता है. समृद्धि महामार्ग से हम जाते हैं तो उनका विजन दिखाई देता है. देवेंद्र जी ने और एकनाथ शिंदे साहब ने मिलके जो इंफ्रास्ट्रक्चर में क्रांति की है महाराष्ट्र में, तो रहेंगे देवेंद्र जी रहेंगे.
अभी वो क्या बोले, क्योंकि मॉरल सपोर्ट तो उनके जो कार्यकर्ता है, उनके जो लीडर लोग हैं, उनको मॉरल सपोर्ट देना पड़ेगा, इसलिए उन्होंने किया हुआ ये बयान है। वो ठीक है। अभी मेरे ख्याल से 3 महीने के बाद इलेक्शन है। नवंबर फर्स्ट वीक में वापस हम सब मिलते हैं, तभी भी महायुति का ही सरकार रहेगा। अभी जो हमारे पॉलिटिक्स में ऐसा रहता है कि जो लीडर है उसको देना ही पड़ता है मॉरल सपोर्ट, जो कार्यकर्ता है, वो जो पदाधिकारी है उनके लिए। तो मॉरल सपोर्ट के लिए किया हुआ ये भाषण है। मैं बोला ना इसके ऊपर। मैंने 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 इसके ऊपर बयान दिया है कि इसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी। जो नियम बनाया जाएगा, जिसका नेतृत्व हमारे सरकार में देवेंद्र जी कर रहे हैं, उनको हम पूरा सपोर्ट करेंगे, उसका हम समर्थन करेंगे। नहीं, कल हमारी जो कैबिनेट सब कमेटी हुई थी उसमें 80,000 करोड़ के प्रोजेक्ट को हमने मान्यता दी है। आज जिसमें देवेंद्र जी ने जिनको सपोर्ट किया था, जिनसे बात की थी, वो टोयोटा किर्लोस्कर का जो मैन्युफैक्चरिंग प्लांट है कार का, वो भी छत्रपति संभाजी नगर में आ रहा है। उसमें 20,000 करोड़ की इन्वेस्टमेंट है। तो ये 2 दिन में 1 लाख करोड़ के इन्वेस्टमेंट का MOU हो गया। 50,000 से आगे। मेरे ख्याल से $5 ट्रिलियन का जो टारगेट था वो सेंट्रल गवर्नमेंट का था, उसमें $1 ट्रिलियन का हमारा था, और उसके हम नजदीक पहुंचेंगे, ऐसी परिस्थिति अभी महाराष्ट्र गवर्नमेंट ने क्रिएट की है। योजना का मुख्यमंत्री लाड़की बहन योजना जी आहे, उसमें जो पैसा डालना है वो 19 तारीख के पहले जाएगा। और विपक्ष जो बोल रहा है कि हमारा सरकार आएगा, हमारा सरकार आएगा, 3 महीने उनको सपना देखने दो, वापिस हम ही आएंगे। हाँ, काल मी आपल्या माध्यमातून जे बघितलं तेव्हा त्यांची भूमिका योग्य आहे ना, की जे आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय की मराठा आरक्षण टिकणारं आम्हाला द्यायचं आहे, ते एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्रजींनी, अजितदादांनी 10% दिलेलं आहे। मराठवाड्यातल्या निजामकालीन नोंदीला कुणबी प्रमाणपत्र देण्याची देखील कार्यवाही सुरू आहे। सगळे सोयरे हे पितृसत्ताक आपल्याकडे आहे, जे नियमामध्ये तरतूद आहे त्या पद्धतीने आम्ही करणार आहोत। परंतु हे सगळं करताना ओबीसी बांधवांचं काही सुद्धा कमी होणार नाही, कसलाही आरक्षणाला धक्का लागणार नाही, ही आम्ही खबरदारी घेतलेली आहे। पण त्याच्यानंतर आम्ही जो प्रश्न विचारलेला होता, तोच आता मराठा बांधव विचारतायत, की उभाठाच्या पक्षप्रमुखांनी मोदी साहेबांकडे हा प्रश्न आहे म्हणून सांगितला। पण त्यांनी प्रश्न काय विचारलाय, की मराठा समाजाला आरक्षण ओबीसीतनं द्यायचं की नाही, तुम्ही होय की नाही ते सांगा महाविकास आघाडीनं। बाकी सरकारनं हे कशाला केलंय, ते कशाला केलं, आम्ही जे काय केलंय ते ओपनली केलेलं आहे। नहीं, मेरे ख्याल से धारावी का जो सपना था वो वंदनीय बाला साहब का था, इसीलिए झोपड़पट्टी पुनर्वसन की स्कीम महाराष्ट्र में लॉन्च हो गई। जो स्लम में रहते हैं उनको घर देना चाहिए, बाला साहब का सपना था। और उनका सपना साकार करने के लिए सरकार अगर आगे बढ़ रहा है तो सपोर्ट होना चाहिए। बाद में ऐसा हमको ऐसा लगता है कि उधर अदानी जी का टेंडर है, इसलिए उसको मेरे ख्याल से वो अपोज कर रहे हैं, बाकी कुछ नहीं है।
नाही, आरक्षण हे मला असं वाटतं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये नाही, प्राधान्य आहेच ना. प्राधान्याचा निर्णय हा सरकारचा देखील आहे. परंतु प्राधान्य म्हणजे सक्ती नाहीये. ज्या ठिकाणी हा प्रकल्प जातो तिथं स्थानिकांना, मराठी माणसांना प्राधान्यानं घ्यावं. प्रकल्पग्रस्तांना प्राधान्यानं घ्यावं. प्रकल्प बाधितांना प्राधान्यानं घ्यावं. हा प्राधान्यक्रम लावावा हा सरकारचा नियमच आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही देखील सरकार आल्यानंतर याचा रिव्ह्यू घेतोय. कामगार मंत्रालय देखील रिव्ह्यू घेतोय आणि जिथं-जिथं आम्हाला हस्तक्षेप करता येईल तिथे आम्ही हस्तक्षेप करतोय. आम्ही आणणार ना अहवाल तो. आता विधानसभेचं अधिवेशन नसल्यामुळं व्हाईट पेपर निघू शकणार नाही. पण जो अहवाल आहे तो आम्ही 15 ते आचारसंहिता लागायच्या अगोदर आणणार. खरं तर असा वाद होऊ नये. मी काल देखील सांगितलं की जो हल्ला झाला त्याचा जाहीर निषेध आम्ही करतो. परंतु हल्ला होणं, आपापसामध्ये मारामाऱ्या होणं, आपापसामध्ये एकामेकाची लाच काढणं, एकामेकाची बदनामी करणं, एकामेकावर फार वाईट पद्धतीने टीका करणं, हे कुठंतरी महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभतं असं मला वाटत नाही. हा महाराष्ट्र वंदनीय बाळासाहेबांचा आहे. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेबांचा आहे. एवढे मोठे दिग्गज या महाराष्ट्राच्या राजकारणाला संस्कृती देणारे लीडर या महाराष्ट्रातनं होऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांना अभिप्रेत असलेलं सगळ्यांनी राजकारण करावं एवढंच माझं म्हणणं आहे.